आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पैठणमधून। पैठणच्या नायगावमध्ये संसार अक्षरशः रस्त्यावर आलेत। जनावरं, शेळ्या, मेंढ्या, गाडी, बैल हे सगळं रस्त्यावरती आलेलं आहे। जायकवाडी धरणातून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसलाय। अनेक कुटुंब बेघर झालेत आणि म्हणूनच ही कुटुंब आता रस्त्यावरती पालं टाकून बसलेली आहेत आणि आपला संसार त्यांनी आता रस्त्यावरतीच अक्षरशः शब्दशः मांडलेला आहे। अनेक जणांनी अशा पद्धतीने ट्रॅक्टर किंवा आपल्या टेम्पो यांचा आधार घेतलेला आहे आणि त्यावरती ताडपत्री लावून ते दिवस रात्र काढतायत। मात्र आपल्या पोरांप्रमाणे जी गुरढोरं आहेत त्यांना सुद्धा त्यांचा जीव वाचवण्यासाठी अशा पद्धतीने रस्त्यावरती आणून ठेवलेलं पाहायला मिळते। अधिक माहिती घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अक्षरशः आणि शब्दशः रस्त्यावरती आलेला आहे सगळा संसार आणि पालं टाकलेली आहेत लोकांनी आणि अशा पद्धतीने किती दिवस गुजारा करणार, काय मदत मिळते या लोकांना? नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी गावामध्ये नायगावमध्ये मी आहे आणि या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि अशा परिस्थितीत आता गावामध्ये पाणी जे शिरलं आहे तर चप्पू जो आहे तर तो न्यावा लागतो। आपण थोडंसं पुढे जाऊया, ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण थोडं पुढे जाऊया की ही सगळी घरं, या आजूबाजूची घरं सगळी जी आहे तर पाण्याखाली गेल्याचं, ही मंदिर आहे हे देखील पाण्याखाली गेलेलं आहे। तुम्हाला बाजूला थोडंसं दाखवतो, लोक अजूनही घरावर बसलेली आहे कारण खाली उतरण्यासाठी जे आहे तर पाणी एवढं गावामध्ये शिरलेलं आहे की या घरातून जे आहे तर बाहेर पडणं देखील शक्य नाही आहे। नायगावमध्ये ही सगळी परिस्थिती आहे, बाजूला मायगाव आहे, या गावात देखील अशीच परिस्थिती आहे। आपेगाव असेल त्या भागात देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आता हे पाणी जे आहे तर निचरण्यासाठी किंवा हे पाणी कमी होण्यासाठी आणखी संध्याकाळ होईल, मात्र तोपर्यंत या अक्षरशः घरात बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। कारण आपण जर बघितलं तर इथं छाती एवढं पाणी आणि या पाणीत जे आहे तर उतरणं शक्य नाही। नक्कीच आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये मोहसिन, काही तांत्रिक कारणामुळे। मात्र सध्या बघतोय परिस्थिती, तुम्ही स्वतः ज्या बोटीमध्ये बसलेले आहात, थर्माकोलची बोट गावकऱ्यांनीच सगळ्या तयार केलेली पाहायला मिळतेय। एवढी भीषण अवस्था यापूर्वी कदाचित तिथे आलेली नसावी, मात्र सध्याची स्थिती बघता इथे काय मदत पुरवली जाते, प्रशासनाच्या वतीने कुठपर्यंत मदत गेलेली आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर या गावकऱ्यांना अजूनही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नाही असं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण थोडंसं पुढे जाऊया, या सगळी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करूया। हे बघा, हे संपूर्ण घर आहे। थोडं दादा, थोडं वेगाने थोडं पुढे जाऊ आपण। हे सगळं घरं देखील आहे ती पाण्याखाली गेलेली आहे, ही मंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे। अजूनही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बाजूलाच आपण जर बघितलं काही वेळापूर्वी जे व्हिज्युअल दाखवले होते मायगावमध्ये, त्या ठिकाणी गावकरी पूर्ण गाव पाण्याखाली गेले। रस्त्यावर लोकांना हायवेवर ची वेळ त्यांच्यावर आलेली आहे, अजूनही त्यांना कोणती मदत मिळालेली नाही। तिथे अजूनही मुलं असतील किंवा महिला असतील त्यांना जेवणाची कोणती सोय नाही। हे सगळे लोक उपाशी रस्त्यावर बसलेले आहेत। ही सगळी परिस्थिती पाहता आता प्रशासनाने देखील तातडीने मदत करण्याची गरज आहे आणि ही सगळी भयावह परिस्थिती आपण छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात बघतो। आणि नायगाव मधली ही स्थिती बघतो आहोत, प्रचंड प्रमाणात साचलेलं पाणी आणि त्यामुळे स्थानिक हे अडकून पडलेले आहेत आणि सध्या त्यांना या भागामध्ये आहे तिथून मदतीची अपेक्षा आहे। काही ठिकाणी मदत ही गरजेची असणार आहे कारण जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या मात्र ते घेऊ शकणार नाहीत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन। अतिशय रस घेऊन आमचे प्रतिनिधी हे गावागावात पोहोचलेले आहेत आणि तिथली प्रत्येक माहिती आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत।